ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं, पण उद्धव ठाकरेंनी राजकीय हल्लाबोल केला, ज्यात फडणवीसांची तुलना अनाजी पंतांशी केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी सुद्धा ठाकरेंच्या भाषणाला रुदाली म्हटलेलं आहे. पाहूयात. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा फोकस मराठीवरच होता, तर उद्धव ठाकरेंनी राजकीय बाण सोडले. त्यामुळे पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय पूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या भाषणाला रुदाली असं म्हटलंय. रुदाली म्हणजे काय, तर रडणारी महिला किंवा शोक व्यक्त करणारी स्त्री. विशेषतः उत्तर भारत, राजस्थानात शोक समारंभासाठी महिला घेऊन रुदालीसाठी येतात. रुदाली नावाचा हिंदी सिनेमा देखील आलेला आहे. आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं. आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे. ज्या पद्धतीच्या काल टीका झाल्या मेळाव्यामध्ये, म्हणून म्हटलं जाऊ दे, आज आनंदाचा दिवस. कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं, तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही. त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे, दोघांनी एकत्र, बरं का. कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील, आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, पण दोघांनी फडणवीसांना टोले लगावले. राज ठाकरेंचा टोन सभ्य भाषेतला होता आणि उद्धव ठाकरेंनी अनाजी पंत म्हणून डिवचण्याचं काम केलं. त्यावरून शेलारांनी तुमचंही नामकरण करायचं का असा इशाराच दिलाय. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात. काय मुद्दा? अनाजी पंत म्हणजे काय? मग तुम्हाला नावं ठेवल्यावर राग येईल ना, मग ठेवायची काय नावं? आमच्याकडे नावं आहेत, त्या दोघांकडच्या बद्दल आहेत, दोन्ही पक्षाबद्दल आहे, पण काही राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. हा महाराष्ट्र धर्म आहे. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला कशासाठी हिंदी, कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. म्हटलं आहे तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर. मग रस्त्यावर गोट्या खेळा. तर पुष्पा सिनेमातील झुकेगा नहीं वाला डायलॉग दुसऱ्या दिवशीही गाजतोय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर जहरी टीका केली, त्यानंतर राजकीय ओढाताण आता दाढीपर्यंत आली आहे. म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नहीं साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला, कुछ भी बोलो उठेगा ही नहीं. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय.
3 वर्षापूर्वी धोडाला अब उठेगा नहीं साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो. मी नाही बोलत. आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. ती दाढी नकली आहे. ती दाढी कधी अमित शहा कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला. दाढी अर्धी वगैरे काय नसते. आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक. हा, ती काय छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा. हा, ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या. आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. एकनाथ शिंदेच्या दाढीमधून कळतच नाहीये की त्यांच्या डोक्यात काय चाललंय. सावध राहा. 2022 मध्ये अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला, पूर्ण दाढीवरून अद्याप हात फिरवायचा आहे असं सूचकपणे शिंदे म्हणाल्यात. त्यामुळे ठाकरेंच्या गुटात चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्नच एकनाथ शिंदे यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.